नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग. आपण बिग डाटा बिग इनसाइट बघत होतो. बिग डाटा बिग इनसाइट या टेक्स्टमध्ये आपण बघितलं होतं युजेस ऑफ बिग डाटा. यामध्ये फर्स्ट लोकेशन ट्रॅकिंग विथ द हेल्प ऑफ GPS and with the help of Google Map, how we can track or how these two devices work, हे दोघंही आपलं कसं काम करतात हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर इन्फॉर्मेशन, इफ द रूट इज क्लोज, कंजंक्शन, ट्रॅफिक कंजेशन, वन वे रूट, अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरिया, आपण हे बघितलं होतं. त्यानंतर सेकंड यूज, दॅट इज अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. वेदर पॅटर्न्स, हवामानाचा अंदाज आपल्याला कसा घेता येतो आणि तो शेतकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या संकटांना आपण कशा पद्धतीने तोंड देऊ शकतो. दॅट इज द फोरकास्टिंग वेदर पॅटर्न गिव्स अस वॉर्निंग इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड, अर्थक्वेक, सुनामीज यासारख्या, सायक्लॉन. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जसं आपण निसर्ग वादळ कसं आलं होतं आणि आपण कशा पद्धतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं हे आपण पाहिलं होतं. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये बिग डाटाचा वापर कसा होतो तेही आपण पाहिलं. रिस्ट वॉच असतील, बँड्स असतील, काही इक्विपमेंट्स असतील, ते कसे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हे हार्ट रेट्स, हे सगळं आपल्याला स्टेप्स, कॅलरीज, हे सगळं आपल्याला कशा पद्धतीने माहिती देतात. मिनी बायोमेडिकल डिव्हाइस ते कसे असतात आणि त्यावरती पेशंटचा कसं पेशंटला उपयोग होतो ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर डॉक्टरांना सुद्धा याचा वापर कसा होतो ते आपण पाहिलं होतं. परफेक्ट डायग्नोसिस वर करायला, बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, हे आपण पाहिलं होतं. निदान कसं होतं, अननेसेसरी गेसवर्क हेही कसं टाळलं जाऊ शकतं डॉक्टरांकडनं आणि योग्य ते निदान होऊन उपचार चांगला होऊ शकतो हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी आरोग्य सेतू ॲप विषयी तुम्हाला मी सांगितलं होतं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स हाही पॉईंट आपण पाहिला होता. विथ द हेल्प ऑफ बँकिंग अँड फायनान्स, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न, लोक कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतात तेही बँकला कळू शकतं. त्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स हे बाजारात उपलब्ध होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं बँकिंग अँड फायनान्स सेक्टरमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं की द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन ही एजन्सी कशा पद्धतीने फ्रॉड होण्यापासून आपल्याला वाचवते किंवा सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज यावरती कसं लक्ष ठेवून असते. ट्रेड्स, इलिगल ट्रेड्स म्हणजे जे अवैध असे व्यापार आहेत त्यांच्यावरती कशी नजर असते किंवा काही शंकास्पद ॲक्टिव्हिटी असतील काही लोकांच्या त्यावरती हे एजन्सी कसं नजर ठेवते आणि आपल्याला अलर्ट करते. त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, HFT, हे आपण पाहिलं होतं. कशा पद्धतीने अल्गोरिदम्सच्या साह्याने, कॅल्क्युलेशनच्या साह्याने हे आपल्याला माहिती देतं हे आपण पाहिलं होतं. इथपर्यंत बिग डाटा बिग इनसाइट. लेट अस लर्न अहेड. चला पुढे जाऊया. स्पोर्ट्स. नाउ फिफ्थ यूज, दॅट इज अ स्पोर्ट्स. आता हाऊ इट इज युजफुल इन स्पोर्ट्स. बिग डाटा कसा उपयोगी पडतो बघा. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. जेव्हा आपण मॅच बघतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून ॲनालिसिस म्हणजे माहितीचं वर्गीकरण केलं जातं. स्टॅटिस्टिकल, त्याला आपण संख्याशास्त्रीय दृष्ट्या वर्गीकरण म्हणतो, ते केलं जातं. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स म्हणजे काही फेरफार आणि कॉम्बिनेशन एकत्र. आता हे कशा पद्धतीने, मागची मॅच, पुढची मॅच, कोणता रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड, हे सगळं प्रोजेक्शन रेकॉर्ड हे आपल्याला मॅच चालू असताना आपल्याला दिसतं. अ जिगॅन्टिक डाटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मोठा असा डाटा, जिगॅन्टिक म्हणजे खूप मोठा, प्रचंड मोठा, हा क्रिएट होतो फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. जशा मॅचेस होतात त्या त्या पद्धतीचा डाटा साचवला जातो आणि त्या डाटाच्या साह्याने पुढील मॅचमध्ये तो सादर केला जातो, सांगितला जातो. ट्रेनिंग, देन मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट. ह्याचा वापर कुठे होतो तर मॅचेस
ट्रेनिंग सेशन अँड वर्कआउट यामध्ये ह्यांचा वापर होतो. द डाटा enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. आता जो प्लेअर असतो त्याला त्याचा परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये कसा होता, आता कसा आहे, मी कशा पद्धतीने खेळू शकतो, कोणत्या खेळाडूसोबत माझी तुलना होऊ शकते, दॅट इज अ वर्ल्ड वाईड कम्पॅरिझन ही कुड डू. आणि तो करू शकतो आणि तशा पद्धतीने मग त्याचा परफॉर्मन्स तो देत असतो. म्हणजेच बिग डाटाचा वापर या प्लेयर्स लोकांना सुद्धा होतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. म्हणजे स्वतःचा खेळ पण चांगला होतो, त्याचबरोबर टीम परफॉर्मन्स सुद्धा चांगला होतो. म्हणजे हे सगळं कशामुळे, तर मागे साचवलेल्या डाटाच्या साह्याने, दॅट इज अ बिग डाटा, माहितीच्या साह्याने. द सेन्सॉर्स एम्बेडेड in the sports equipment help us to understand our game from close quarters. आणि मग हे सगळे सेन्सॉर्स जे असतात ते आपल्याला किंवा स्पोर्ट्समनला हे सगळं समजण्यास मदत करतात. दे अंडरस्टँड अवर गेम, म्हणजे आपला खेळ कसा पाहिजे, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. फ्रॉम क्लोज क्वार्टर्स म्हणजे अगदी जवळून आपण त्याला बघू शकतो. द सेन्सॉर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. आणखीन काय बघा, फील्ड कंडिशन म्हणजे ते फील्ड कसं आहे, द वेदर, हवामान कसं आहे, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स किंवा एखाद्या खेळाडूचा वैयक्तिक परफॉर्मन्स कसा आहे ते आपल्याला बघता येतं. व्हिडिओ ॲनालिस्टिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ ॲनालिस्टिक म्हणजे त्याला विश्लेषण त्या व्हिडिओचं, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मायन्युटली म्हणजे अगदी बारकाव्याने आपण ते बघू शकतो की परफॉर्मन्स कसा झाला, मागच्यापेक्षा हा कसा आहे. याचे सगळे ग्राफ, आलेख आपल्याला ते मॅच चालू असताना सुद्धा दाखवतात आणि प्लेअरला पण ते समजतं आणि त्यानुसार मग तो आपला खेळ खेळत असतो. नेक्स्ट, ॲडव्हर्टायझिंग. बघा, 6 यूज ऑफ बिग डाटा. ॲडव्हर्टायझिंग मध्ये कसा होतो, ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. हे खरे खेळाडू असतात. ॲडव्हर्टायझर्स म्हणजे जे ॲडव्हर्टाईज करतात, देतात ते आता ह्याचा वापर कसा करतात, बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर ऑर एनी अदर ऑनलाईन जायंट. हे काय, फेसबुक असू द्या, गुगल असू द्या, ट्विटर असू द्या, ह्यांना ऑनलाईन जायंट म्हणजे मोठे. आता हे सगळे ऑनलाईनच आहेत. हे एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहे, फेसबुक, गुगल, ट्विटर, दीज आर द सोशल मीडियाज. आणि हे ऑनलाईन जायंट्स म्हणजे यांना प्रचंड प्रमाणामध्ये लोक हे बघतात आणि याचा वापर करतात, म्हणून यांना ऑनलाईन जायंट म्हटलंय. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर्स बिहेवियर. आणि मग हे काय करतात, युजर्स बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे युजर्स असतात ना, त्यांच्या जे काही ट्रान्झॅक्शन होतात फेसबुकवरती म्हणा किंवा गुगलवरती म्हणा, हे त्याच्यावरती लक्ष ठेवतात. ते युजर्स कशा पद्धतीने, बघा तुम्ही आज जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला काही सर्च करायचं असेल, समजा एखादी घड्याळ घ्यायची आणि तुम्ही त्या पद्धतीचे घड्याळचे बघायला सुरुवात केली ऑनलाईन, तर तुम्हाला तुमच्या पसंतीच्या घड्याळ ते दाखवतीलच. पण जेव्हा तुम्ही कुठे बघणार त्यावेळेला आणखीन काय चॉईस, तर तुमची घड्याळ, म्हणून घड्याळ आधी दाखवणार. म्हणजे तुम्हाला काय हवंय, कोणता ब्रँड हवा आहे ते आधी दाखवतात. म्हणजे तुमचा रस, इंटरेस्ट कशामध्ये आहे ते शोधतात आणि त्या पद्धतीचे प्रॉडक्ट तुमच्या समोर येतात. मग तुम्हाला अरे हे तर आज सोपं आहे, मग तुम्ही लगेच सर्च करतात किंवा बघतात. तर एक प्रकारे ते बिहेवियर लक्षात घेतात, ट्रान्झॅक्शन लक्षात घेतात. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन. आणि मग हे काय करतात, ॲडव्हर्टायझर्स जे असतात त्यांना हा डाटा पुरवतात की असे आमचे युजर्स आहेत आणि ते अशा पद्धतीने हे बघतात. तुम्हाला बघा, ॲड द्यायची असेल तर, आणि ॲडचे लाखो रुपये आज मोजावे लागतात. एकेका सेकंदाला तुम्ही बघा तर लाखो रुपये त्यांना द्यावे लागतात ॲडव्हर्टायझिंगसाठी. आणि कारण ॲडव्हर्टायझिंग म्हटलं तर मार्केटिंग होतं, आणि मार्केटिंग म्हटलं तर मग त्या वस्तूला मागणी होते, म्हणजेच एखादी कंपनी त्यावरती चालते, म्हणून याला खूप महत्व आहे. मग ते टार्गेटेड कॅम्पेन, मग त्यांची जी मोहीम असेल, टार्गेट असेल ते पूर्ण करतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. उदाहरणार्थ फेसबुकच घ्या. हिअर
यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट, इंटरेस्ट, जॉब रोल्स. मग इथं काय करतात बघा, ते लोक कशा पद्धतीने खरेदी करतात, लोकांचा इंटेन्स म्हणजे इरादा काय आहे किंवा विचार काय आहे, कोणत्या वेबसाईटला भेट देतात, कोणत्या पद्धतीची आवड त्यांना आहे, जॉब रोल्स म्हणजे त्यांचा नेमका जॉब कसा आहे किंवा कोणता जॉब सर्च करण्याच्या याच्यामध्ये असतील किंवा आणखीन काही जॉब रोल्स त्यांचा काय आहे. तर हा म्हणजे हे बघतात आधी आणि मग त्या पद्धतीने ते ॲडव्हर्टायझर्सला सांगतात. डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. आणि काय काय बघा, डेमोग्राफिक्स म्हणजे या ठिकाणी बघा, डेमोग्राफिक्स स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटिंग टू द गिव्हन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. म्हणजे त्या पॉप्युलेशनचा स्टॅटिस्टिकल डाटा म्हणजे संख्याशास्त्रीय दृष्टीने ते ॲनालिसिस, त्याला म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने वर्गीकरण केलेला असा डाटा, सांख्यिकी डाटा त्याला आपण म्हणतो, त्याला डेमोग्राफिक्स म्हणतात. आणि मग ते ॲडव्हर्टायझर्स ते बघतात, घेतात आणि त्यानुसार ॲड टाकतात. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डाटा अनालिसिस टेक्निक. आणि मग हा डाटा कसा होतो, तर फेसबुक अल्गोरिदम त्या कॅल्क्युलेशनच्या साह्याने हे कलेक्ट केला जातो आणि जमा केलेला डाटा मग तो ॲनालिसिस केला जातो, मग त्याचं वर्गीकरण केलं जातं, विश्लेषण केलं जातं ॲनालिसिस टेक्निकच्या साह्याने. द सेम गोज फॉर गुगल. आणि गुगलही तेच करतं. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टवरती क्लिक करतात तर तशा पद्धतीचे हजारो प्रॉडक्ट्स तुमच्या समोर येतात सारख्या पद्धतीचे. म्हणजे एका क्लिकवरती तुम्हाला समजून जातं की तुम्ही तुमचे युजरची जी क्लिक असेल ती गुगल लक्षात ठेवतं आणि तुमचा रस कशामध्ये आहे, इंटरेस्ट कशामध्ये आहे, हे सारं ते ओळखतात. यू विल गेट डिफरंट रिझल्ट अँड वेन यू क्रिएट अ कंपॅन फॉर लीड्स. आणि जेव्हा एखादी कंपॅन असेल, एखादी मोहीम असेल ना, त्यावेळेला फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. म्हणजे जेव्हा लोकांचं बघा, लोकांची क्लिक म्हणजे लोक काय करतात ते वेगळं, आणि कंपॅन जेव्हा असेल, मोहीम जेव्हा असेल, तेव्हा त्यांचे रिझल्ट वेगळे असतात. म्हणजे दोन पद्धतीने ते अनालिसिस करतात. साधं तुम्ही युजर काय काय यूज करतायत, काय काय बघतायत, काय ब्राउज करतायत, काय सर्च करतायत ते त्यावरती, आणि काही कंपॅन असेल, काही टार्गेट मोहीम असेल, त्यावेळेला तुमचा रिझल्ट कसा असतो तर हे ते ॲनालाइज करतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डाटा. आणि हे सगळं शक्य झालंय कशामुळे, तर बिग डाटामुळे. म्हणजे हा इतका प्रचंड मोठा डाटा, माहिती ह्या फेसबुक, ट्विटर, गुगल यांच्याकडे आपली असते. 7th यूज एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता एंटरटेनमेंट आणि मीडिया हे फील्ड काही मागे राहणार नाही. बघूया काय त्याच्यात वापर करतात. एंटरटेनमेंट, फिल्म वगैरे, सिरियल्स वगैरे, टीव्ही. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया चॅनल्स, न्यूज चॅनल्स, बिग डाटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाइम. आणि राईट कंटेंट राईट टाइम म्हणजे लोकांना काय हवंय, कोणत्या वेळी काय हवंय हे ते बरोबर ओळखतात. टार्गेटिंग पीपल, लोकांचं ते टार्गेट असतं एक प्रकारचं, किंवा त्यांचं ते टार्गेट असतं की लोकांना असं असं हवं असतं, ह्या वेळेला असं असं आहे, तर ते ओळखतात. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. तुमचे पास्ट व्ह्यूज म्हणजे तुम्ही मागे काय सर्च केलं होतं ते, आणि आता तुम्हाला काय हवंय, तुमचं ऑनलाईन बिहेवियर कसं आहे, तुम्ही काय शोधतायत, हे सगळं ते ओळखतात. आणि मग ते डिफरंट टाइप्स ऑफ रेकमेंडेशन्स मग ते आपल्याला सांगतात, हे तुमच्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी आहे. समजा तुम्हाला काही एखादा लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही शोध केला असेल मागच्या महिन्यात, तरी तुम्ही आता नुसतं सहज उघडलं तर तुम्हाला लॅपटॉप पुढे दिसतील. आणि तशाच पद्धतीचे वेगवेगळे कंपनी आणि प्राइस याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतील. म्हणजे हे रेकमेंडेशन, आणि ते रेकमेंड करतात, दिस इज द बेस्ट प्रॉडक्ट फॉर यू, असेही करतात, रेकमेंड करतात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब. आणि हीच टेक्निक यूट्यूब आणि नेटफ्लिक्स, आता हे स्वतंत्र चॅनल्स आहेत, हे सुद्धा आपल्याला दाखवतात टेक्निक. त्यांच्याकडे पण हीच टेक्निक असते, टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. आणि मग ते आपल्याला एंगेज करतात, सतत व्यस्त करतात, काय ना काय वेगवेगळ्या गोष्टीची माहिती देत असतात आणि आपण त्यामध्ये बिझी असतो. एकदा आपण बघितलं की ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बघाव्याशा वाटतात. आणि मग यामुळे काय होतं, मोर रिव्हेन्यू,
आणि त्यांना ॲडव्हर्टाईज मिळते, स्पॉन्सर्ड मिळतात आणि मग त्यामुळे त्यांना रेव्हेन्यू म्हणजे पैसा खूप मिळतो. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements. आता बघा तुम्ही टेलिव्हिजनवरती पण हेच चाललंय. ज्या वेळेला सिरियल्स असतात, एखादा चांगला चित्रपट असेल, फिल्म असेल, तर त्यावेळेला ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात आणि त्या 5-5 मिनिटाच्या ब्रेकने ॲडव्हर्टाइजमेंट असतात, 2 मिनिटं 2.5 मिनिटं. ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ते खूप पैसे कमवतात आणि मग ते ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतात. जसं चांगला मूवी असेल तर चांगल्या ॲड असतात, चांगली सिरियल असेल तर चांगल्या ॲड आणि चांगल्या वेळेला असेल तर आणखीन पैसे मिळतात. अँड शोज अकॉर्डिंगली, तर त्या पद्धतीने ते दाखवतात. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर्स एक्सपिरियन्स. आणि मग जास्त पैसाही मिळतो, रेव्हेन्यू जास्त पैसा मिळतो, बेटर रेव्हेन्यू जनरेट होतो आणि मोर एंगेजिंग, आणि प्रेक्षकांना किंवा युजर्स लोकांना ते एंगेज ठेवतात, व्यस्त ठेवतात त्या गोष्टीमध्ये. नेक्स्ट 8 यूज एज्युकेशन इंडस्ट्री. आता सगळ्या इंडस्ट्री सगळ्या बघितल्या आपण, तर एज्युकेशन कुठे मागे राहणार आहे? एज्युकेशनमध्येही ह्या माहितीचा वापर होतोच आहे. आज बघा आपण सगळेजण ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत ह्याच पद्धतीने पोहोचलोय. बिग डाटा, बिग इन्फॉर्मेशन, बिग इन्साईट ह्याच्याच माध्यमातून आम्ही आपण एकमेकांशी संपर्क करतोय. मग ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये याचा काय वापर होतो ते बघूया. बिग डाटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनअंडेटेड म्हणजे फ्लडेड, या ते ओतप्रोत भरलाय एज्युकेशन इंडस्ट्री याच्या बिग डाटामध्ये. तर कसं बघा, इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. इट हॅज ट्रान्सफॉर्ड इम्प्रूव्हमेंट, लिप्स अँड बाउंड हॅज ट्रान्सफॉर्म म्हणजे फार मोठा प्रचंड मोठा बदल झालाय, म्हणजे भरपूर प्रमाणात बदल झालाय. इम्प्रूव्हमेंट झाले, लिप्स अँड बाउंड्स खूपच प्रचंड बदलाव झालाय, ट्रान्सफॉर्मेशन झालंय. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न. आता ह्याचे इन्फॉर्मेशन कशी, विद्यार्थी कसे आहेत, त्यांचा अभ्यासाचा पॅटर्न कसा आहे हे आपण बघतोय. अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आणि मग त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची नीड कशी आहे त्या पद्धतीने मग त्या अभ्यास त्यांना द्यायचा, त्या पद्धतीचे ॲप्स त्यांना द्यायचे. आता उदाहरणार्थ आपल्या याच्यामध्ये खूपच असे लर्निंग ॲप्स आहेत आणि ते लर्निंग ॲप्स मुलं डाउनलोड करतात, त्यानुसार त्यांचे वर्ग चालतात. अगदी पहिलीपासनं म्हणा किंवा एकदम बालवर्गापासनं तर अगदी PhD लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन, त्यांचे व्हिडिओज, त्यांचे टीचिंग्स सगळं तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रत्येकाची कॉम्प्रिहेन्शन लेवल म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, त्याला आपण IQ म्हणतो, टॅलेंट म्हणतो, समज म्हणतो, ही वेगवेगळी आहे. कोणाला जास्त कोणाला कमी हे समजत असेल, पण ही डिफरंट लेवल आहे. आणि मुलांना त्या लेवलला जाऊन त्या पद्धतीने समजवणं हे खूप महत्त्वाचं असतं, तेव्हा मुलं शिकतात. बघूया आपण. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाईन कॅचरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स. आणि तशा पद्धतीचे कोर्स डिझाईन केले जातात, सर्व केले जातात. कॅटरिंग म्हणजे इथं सर्व करणे, तशा पद्धतीने पुढे मांडणे प्रत्यक्ष. टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट, विद्यार्थ्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने ते देतात. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू थाउजंड्स देअर चॉईस. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईस. आणि याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांची चॉईस अंडरस्टँड होते की अरे ह्या विद्यार्थ्यांना असं पाहिजे. विद्यार्थी ह्या गोष्टी शोधतात इंटरनेटवरती, मग ते त्या पद्धतीचे कोर्स असतात. देअर डिफिकल्टीज, त्यांच्या अडचणी काय ते ओळखलं जातं. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस, वेगवेगळ्या कोर्सची इन्फॉर्मेशन दिली जाते. अँड देअर स्पेशालिटीज, आणि त्यांचं वैशिष्ट्य पण सांगितलं जातं की हा कोर्स केल्याने असं होणार किंवा तुम्ही इकडे जॉब करू शकतात. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजवलेल्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त ह्या गोष्टीची कल्पना असेलच, असो आणि असायलाच हवी. वी ऑल्सो हॅव अन
ऍक्सेस टू द रिझल्ट, आणि मग त्याच्यानंतर मग आपण रिझल्ट, ऍक्सेस टू द रिझल्ट, रिझल्ट कसा असेल किंवा काय कोणत्या पद्धतीने आपण जे अभ्यास केलाय त्याचा निकाल कसा असेल. देन फ्रॉम द रिझल्ट्स, देन फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट, आणि विद्यार्थ्यांच्या रिझल्टवरनं आपण मुलांची प्रगती कशी आहे टू गॉग, गॉग म्हणजे इथं टीप म्हणजे बघणे, डोकावणे, की विद्यार्थी खरोखर किती प्रगतीवरती आहेत, त्यांची प्रोग्रेस कशी आहे हे सुद्धा आपल्याला बघता येतं. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेस, विद्यार्थी किती स्ट्रेंथ म्हणजे त्याची ताकद कशी आहे, त्याची समज कशी आहे, तो कशा पद्धतीने आकलन करतो, किंवा त्याचा विकनेस काय आहे, किंवा त्याच्यामध्ये काय विकनेस आहे, कमतरता काय आहे, हे सुद्धा ओळखलं जातं. आणि जी कमतरता असेल ती दूर करण्यासाठीचे सोल्युशन्स, प्रॉब्लेम्स असतील त्याचे सोल्युशन्स दिले जातात. एवढं खूप असं कार्य या बिग डाटाच्या माध्यमातून एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये होत आहे. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप, आणि विद्यार्थ्यांच्या मेंटल मेकअपनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार, ॲबिलिटीनुसार त्यांना कोणत्या पद्धतीच्या कोर्सला जायचंय, कोणता कोर्स करायचा आहे हे ते ओळखतात आणि त्यांना सल्ला दिला जातो. इन ॲबिलिटीज अँड ॲबिलिटीज, मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज म्हणजे क्षमता. अँड इन नेक्स्ट बघा, डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स, आणि मग हा सखोल असा अभ्यास, एक प्रकारचं न्यू इन्साइट, डीप इंट्रोस्पेक्शन किंवा डीप इन्स्पेक्शन आपल्याला मिळतं, की अगाध अशी कल्पना, अरे आपण हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, आणि मग ह्याचा इफेक्टिव्हनेस म्हणजे त्याचा परिणामकारकता किती आहे, त्याच्यानंतर ह्याचं कार्य एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये हे कशा पद्धतीने केलं जातं, त्यांना इम्प्रूव्ह कसं करायचं, हे सगळं काही ह्या बिग डाटाच्या माध्यमातून होत आहे. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स, आणि जनरल सांगायचं तर सगळ्या विद्यार्थ्यांची प्रगती होते हे बघितलं जातं. एनहान्स म्हणजे वाढवणे, इन्क्रीज करणे, आणि विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स, आणि जो काही पिटफॉल असेल, त्या या ठिकाणी म्हणजे कमतरता असेल किंवा मग ड्रॉबॅक्स असतील त्याला, किंवा प्रॉब्लेम्स असतील, त्याला सोल्युशन दिलं जातं, म्हणजे समस्येला उत्तर दिलं जातं, सोल्युशन दिलं जातं. इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज वन साईज फिट्स ऑल, आणि एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये हे सोल्युशन असतं वन साईज फिट्स ऑल, म्हणजे एकच सोल्युशन बऱ्याचशा लोकांसाठी फिट होतं, म्हणजे एकच गोष्ट बऱ्याचशा लोकांसाठी त्याचं सोल्युशन समाधान होतं, अनेक लोकांना त्याचा फायदा होतो, म्हणून वन साईज फिट्स ऑल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण घरात कॉमन वापरू शकतो तशा पद्धतीने. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा, अनेक असंख्य वापर आहेत. इन्युमरेबल म्हणजे वेगवेगळे, असंख्य, अनेक म्हणून या ठिकाणी आपण. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च, पहिला सायंटिफिक रिसर्च म्हणजे काही संशोधन करायचे असतील शास्त्रात तर त्यासाठी होतो. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमेना, किंवा मग एखादी जॉग्राफिक फेनॉमेना, भौगोलिय घटना, प्रोसेस म्हणू आपण फेनॉमेना म्हणजेच, तर ती कशी घडते, उदाहरणार्थ पाऊस कसा पडतो, किंवा उदाहरणार्थ सायक्लॉन कशा पद्धतीने निर्मिती होते, हे जर माहिती करायचं असेल तर बिग डाटाच्या सहाय्याने आपल्याला करता येऊ शकते. देन हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट मशिनरी, किंवा गव्हर्नमेंटचं कार्य सुरळीत कसं चालतंय हे सुद्धा आपण ह्या बिग डाटाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. इट इज अ जिनी, बघा, इट इज अ जिनी इन अवर हँड्स, विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातातला एक प्रकारचा जिन आहे. जिनी म्हणजे जिन, आता जिनी म्हणजे अल्लाउद्दीनचा तो जिन, बघा तो कसं काही काम त्याला सांगितलं तो करतो, हुक्म मेरे आका म्हटल्यानंतर तो सांगतो आणि मग करतो. तसं जिन, हा जिन आपल्या हातातला एक प्रकारचा जिन आहे. तुम्ही त्याला काय आज्ञा द्या, म्हणजे इंटरनेट, फेसबुक, सोशल मीडिया, मोबाईल, दिस इज वन टाइप ऑफ जिन इन अवर हँड, आपल्या हातात एक प्रकारे जिन आहे, आपण त्याला काम सांगतो आणि ते करतात ते. इट लाईज इन अवर हँड्स, आपल्याच हातात आहे, टू मेक द
ऑप्टिमम यूज ऑफ इट, आणि याचा चांगला वापर कसा करायचा, ऑप्टिमम म्हणजे योग्य वापर कसा करायचा हे आपल्याच हातात आहे. फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, आणि कोणासाठी करायचं आहे तर फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, म्हणजे ह्या माहितीचा वापर आपण मनुष्य जातीच्या कल्याणासाठी, बेनिफिट ऑफ मॅनकाइंड कसा करता येईल हा आपण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण बिग डाटा बिग इनसाइट ह्याचे युजेस आपण पाहिले आहेत. मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. सी द नेक्स्ट हाऊ इट इज बिग डाटा इनसाइट्स अंडरस्टँडिंग इन शॉर्ट. आता हे थोडक्यात कसं समजायचं, आपण काय शिकलो ह्या टेक्स्टमधनं. हा टेक्स्ट कोणी लिहिलेला नाही, कोणी रायटर नाही, पण तरी आपल्या ह्या सगळ्याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघतोय, त्यातून हा सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. बघूया आपण. पीपल्स ऍक्टिव्हिटीज, सोशल मीडियावरच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात. ऑन फेसबुक शेअरिंग पोस्ट, आपण पोस्ट शेअर करतो, व्हॉट्सअपवरती शेअर करतो, व्हिजिट वेब, ऑनलाईन परचेस करतो, वॉचिंग व्हिडिओज, हे सगळे दीज आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ पीपल. आणि ह्या काय होतात, रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड अनालाइज. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज काय होतात, रेकॉर्ड होतात, त्यावरती लक्ष असतं आणि त्यांचं विश्लेषण केलं जातं, आणि हे सगळं घडताना आपण पाहतो. नाव पेटाबाइट्स, ह्यामध्ये तुम्हाला पेटाबाइट सांगितलं 1000 मिलियन म्हणजे 1 पेटाबाइट. हेक्साबाइट्स 1 क्वांटिलियन. आता 1 क्वांटिलियन म्हणजे काय तर एकावरती 18 शून्य, म्हणजेच एवढी संख्या, त्याला आपण 1 क्वांटिलियन असं म्हणतो. नेक्स्ट बघा, युजेस ऑफ बिग डाटा. फर्स्ट यूज लोकेशन ट्रॅकिंग, जीपीएस तुमचा आहे, गुगल मॅप आहे. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, वेदर सेन्सर्स आणि वेदर सॅटेलाइट्स यामध्ये उपयोगी असतात, आणि ते आपल्याला सूचित करतात पॅटर्न्स, वेदर पॅटर्न्स किंवा पाऊस पडेल की नाही, हे सगळं आपल्याला वेदर सॅटेलाइट आणि सेन्सॉर्स यामध्ये उपयोगी पडतं. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये काही इक्विपमेंट्स असतात, काही गॅजेट्स असतात, ते आपल्याला मॉनिटर करतात पेशंटच्या स्लीप पॅटर्नचा वगैरे, पल्स रेट, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हे सगळं. वॉकिंग, कॅलरीज, हेल्थ ॲप्स काही आहेत, त्यामध्ये डॉक्टर्सला एक्झॅक्ट निदान होतं, एक्झॅक्ट कॉज समजतं आणि परफेक्ट डायग्नोसिस होतं हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये. बँकिंग अँड फायनान्समध्ये कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करावं, लोकांना कोणते प्लॅन द्यावेत, चांगले प्लॅन लोकांपर्यंत कसे पोहोचतील, आणि लोकांची सुरक्षितता, म्हणजेच फ्रॉड काही होत असेल तर लोकांना अलर्ट करायचं, OTP शेअर करू नका वगैरे बँक आपल्याला सांगतात. त्यामध्ये बँकिंग अँड फायनान्समध्ये आपण ते पाहिलं. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेड पाहिलं. त्यानंतर सिक्युरिटी एक्सचेंज एजन्सी यांची माहिती आपण घेतली. ॲडव्हर्टायझिंगमध्ये याचा कसा वापर होतो. ॲडव्हर्टायझर्स हे सगळे जिगॅन्टिक जे काय आहेत, फेसबुक असतील किंवा आणखीन गुगल असेल, हे सगळे ॲडव्हर्टायझर आपल्या युजर्सची माहिती ॲडव्हर्टायझरला देतात, आणि ॲडव्हर्टायझिंग मग ते ॲडव्हर्टायझर्स ते ॲडव्हर्टायझिंग करतात, जाहिरात त्यामध्ये आपण पाहिलं. त्याचाही वापर आपल्याला करता येतो यामध्ये. त्यानंतर एंटरटेनमेंट मीडिया, फिल्म किंवा मीडिया, न्यूज, ह्याच्यामध्ये त्याचा वापर कसा केला जातो ते आपण पाहिलं. स्पोर्ट्समध्ये एखादा खेळाडू कशा पद्धतीने पास्ट व्ह्यू बघून पास्ट मॅचेस आणि ते आत्ताची मॅच हे बघतो, आणि मग तो कसा खेळतो, रेकॉर्ड कसे असतात, हे सगळं आपण बघितलं. स्पोर्ट्समध्ये त्याचा वापर होतो खेळाडूला वैयक्तिक खेळ सुधारवण्यासाठी, टीम परफॉर्मन्स देण्यासाठी. त्यानंतर एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये तर याचा जास्तीत जास्त वापर होतोय, आणि विद्यार्थ्यांचा कल कसा आहे, विद्यार्थी अभ्यास कसा करतात, त्यांना सोपं कसं जाईल, त्यांची अंडरस्टँडिंग पॉवर कशी आहे, हे सगळं ओळखतात ते. आणि त्या ओळखून मग तशा पद्धतीचे कोर्सेस, तशा पद्धतीचे करिअर गायडन्स, तशा पद्धतीचे व्हिडिओज ते तुम्हाला दाखवतात किंवा माहिती देतात एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. हे आपण पाहिलं. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता बघा, डाटा कलेक्शन कसा होतो तर फ्रॉम वेब, सेल्स, सोशल मीडिया, मोबाईल डाटा, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, दीज आर द थिंग्स. याच्यावरून आपल्याला डाटा कलेक्ट होतो आपला, आपण काय करतो ते. म्हणून अशा पद्धतीचा डायग्राम्स तुम्हाला ॲक्टिव्हिटीजमध्ये विचारला जाऊ शकतात. ते कम्प्लिशन ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर ट्रू अँड फॉल, मॅच द फॉलोइंग. आय होप यू अंडरस्टूड दिस. थँक यू व्हेरी मच वॉचिंग माय व्हिडिओ. काही अडचणी असतील तर फोन करा, काही समस्या असतील तर बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा.